नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर ईडीची मोठी कारवाई. 800 कोटींची संपत्ती जप्त. खासदार अमोल कोल्हे यांची विरोधकांवर जळगावात टीका. शनिवार रविवार भाजीपाला दुधाची खरेदी विक्री बंद राहणार. शेतकरी नेते सुनील देवरे यांचं बंदचं आवाहन. आणि भ्रष्टाचारी काँग्रेसच्या नेत्यांना अटक करा. भाजप युवा मोर्चा आक्रमक. आता पाहूयात सविस्तर वृत्त. ईडीने हैदराबाद युनिटने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. जगनमोहन रेड्डी यांची 27.5 कोटी रुपयांची शेअर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. यासोबतच दालमिया सिमेंट्स भारत लिमिटेडची 377.2 कोटी रुपयांची जमीनही जप्त करण्यात आली आहे. ही बाब क्विड प्रो क्वो गुंतवणुकीशी संबंधित आहे. सध्याच्या बेरोजगारीचे आणि महागाईचे आकडे सांगा असं म्हणत खासदार अमोल कोल्हेंनी कोण काय बोलतंय यावर बोलणं टाळलंय. जळगावमध्ये आले असता खासदार कोल्हेंनी माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर भाष्य केलं. सध्याच्या बेरोजगारीचे आकडे सांगाल, सध्याच्या महागाईचे आकडे सांगाल. मला वाटतं यावर आपण भाष्य केलं तर फार उचित ठरेल. कोण काय म्हणालं, म्हणजे लहानपणी शाळेत प्रश्न असायचा कोण काय म्हणालं, याच्यावरच जर लोकशाहीचा चौथा स्तंभ अवलंबून राहायला लागला तर मग आपण लोकशाही सुदृढ कशी करणार. वक्फ बोर्डच्या संदर्भात आज एक निकाल आलेला आहे. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे. काय आपली माहिती? यामध्ये हा कायदा होत असताना, वक्फचा कायदा होत असताना सुद्धा अनेकांच्या मनात हा संभ्रम होता. कोणत्याही कायद्यातल्या सुधारणेचं स्वागत हे नक्कीच केलं जाऊ शकतं, परंतु या सुधारणेचं स्वागत होत असताना त्यामध्ये ठराविक समाजाला टार्गेट होऊ नये किंवा एक्सक्लुजन पॉलिटिक्स हे केलं जाऊ नये, ही भावना ही प्रत्येकाचीच या निमित्तानं होती. आणि म्हणूनच माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार आहे की त्यामध्ये कायद्याच्या सुधारणेमध्ये काही ज्या तरतुदी होऊ शकतात यासाठी अजूनही वाव आहे, जेणेकरून कोणत्याही समाजाच्या मनात एक किलबिश, कोणत्याही समाजाच्या मनात एक वैषम्य हे राहून. मराठीबरोबरच हिंदी भाषेची सक्ती करण्यात आलेली आहे. यावरून राज ठाकरे संतापले की हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार नाही. हे बरोबरच आहे की प्रत्येक भाषा ही असणं आवश्यक आहे, परंतु त्याचबरोबर भाषेची सक्ती करण्याची आवश्यकता काय आहे. मग महाराष्ट्रातले जे सत्ताधारी आहेत, जे सत्ताधारी पक्षाचे जे लोक आहेत, यांना मराठीविषयी प्रेम नाही राहिलेलं का? यांना ही सक्ती मान्य आहे का की हे एवढं आपण लाचार झालो आहोत. विधानसभा 2024च्या वेळी महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करू असे आश्वासन दिलं होतं, परंतु अद्यापपर्यंत त्या आश्वासनाची पूर्ती झालेली दिसत नाहीये. त्यामुळे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि शेतकरी नेते सुनील देवरे यांनी राज्यात शनिवार आणि रविवार म्हणजेच 19 आणि 20 तारखेला भाजीपाला खरेदी विक्री आणि दूध खरेदी विक्री होणार नसून बंदचं आवाहन केलंय. विधानसभा 2024 मध्ये महायुती सरकारने जे सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, परंतु शेतकऱ्यांना यांनी कर्जमाफी केलेली. मग आम्ही 7 तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यासंदर्भातली मोहीम राबवली की आम्हाला कर्जमाफी पाहिजे. आणि आता जी 19वीसची जी मोहीम आहे ती अशी आहे की जेवढे दूध उत्पादक शेतकरी आहेत, भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत, त्याच्यानंतर आडत दुकानदार असतील, त्याच्यानंतर दूध डेअरी संचालक असतील, असे सर्व मिळून पूर्ण महाराष्ट्रावर आम्ही दूध बंद आणि भाजीपाला बंद ठेवतोय. भ्रष्टाचारी काँग्रेसच्या नेत्यांना अटक करावी या मागणीसाठी नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चा आक्रमक झालाय. आक्रमक भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नाशिकच्या रेड क्रॉस सिग्नल जवळ सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना अटक करावी अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. भाजप युवा मोर्चाकडून यावेळी गांधी परिवाराच्या फोटोला जोडेमार आंदोलन करण्यात आलं. जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे सोनसाखळी चोरीत सापडलेल्या जालन्याच्या पोलीस उपनिरीक्षकाचं निलंबन करण्यात आले. जालन्याच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मांटे यांना चोपडा पोलिसांनी सोनसाखळी चोरताना रंगे हात पकडलं होतं. पोलिसांच्या तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मांटे हे स्वतः सोनसाखळी चोरांना प्रशिक्षण देत होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी त्यांना तात्काळ निलंबित केलं असून या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यासाठी समितीही नियुक्त केली आहे. जालना जिल्ह्यात चंदनझिरा पोलीस स्टेशनमध्ये 12 एप्रिल रोजी एका विहिरीत, गाव आहे असरखेडा, त्या गावाच्या एका विहिरीत एका लहान बाळाचा शव आहे अशी माहिती भेटली होती. त्यातच तिकडे पीआय चंदनझिरा गेले, शव बाहेर काढला, इकडे पंचनामा केला. ते लक्षात आलं मुलगी असेल. त्यावरून काही घातपात होण्याची शक्यता अशी वाटत होती. पोस्टमॉर्टम केल्यानंतर डेथ ड्यू टू ड्राउनिंग म्हणजे बुडून मृत्यू झाला असा रिपोर्ट डॉक्टरने दिला. त्यातून हे कन्फर्म झालं
दाखल केला स्वयंसेवकांनी आणि त्याच्यामध्ये तपाससाठी 4 टीम करून चंदनजीरा पोलीस स्टेशन तपास सुरू होता. त्याच्यामध्ये आम्ही आशा वर्करची पण मदत घेतली. एवढी मागच्या 3-4 महिन्यामध्ये लहान मुले जन्म झाली आहे त्याची पण चांगले त्याच्यामध्ये डाटा कलेक्शन आणि व्हेरिफिकेशन सुरू केलं होतं. ते करताना CCTVची मदत घेतली. प्लस आम्ही काही टेक्निकल अनालिसिस केली. काही इतर आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की कारवाडी तांडा बावणे बदनापूर तालुक्यामध्ये पडतो पण घटनास्थळापासून जवळ आहे. तिकडे एका कुटुंबामध्ये अशी एक लहान मुलीचा जन्म झाला होता 1 महिन्या अगोदर. ती आता दिसत नाही आहे. तर लगेच आम्ही तिकडे टीम पाठवून आई वडीलला ताब्यात घेतला. त्याची चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की हा जो आरोपी पिता आहे सतीश पंडित पवार राहणार वाखरी वडगाव, त्यांनी त्याची मुलीला विहिरीमध्ये टाकलेला होता. ही ज्या दिवशी घटना घडली त्या परिणाम तिकडे यात्रा पण सुरू होती. त्या गर्दी विहाराचा फायदा घेऊन त्यांनी तो त्या ठिकाणी टाकण्याचा ठरवला आणि त्याला ही चौथी मुलगी होती असं तो सांगत आहे. पण खरोखरी त्याची एकच मुलगी आहे जो आता दिसत आहे. एक अगोदरची पण पहिली मुलगी 8 महिन्याची असताना वारलेली अशी माहिती भेटत आहे. तर पण ही मुलगी नंतर मुली झाल्यामुळे त्यांनी ही प्रकार केला असं तो सांगत आहे. आई आणि वडील दोघांना ताब्यात घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आम्ही पुढची सगळी सायंटिफिक एव्हिडन्स करत आहोत. ज्याच्यामध्ये आमचे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. हुकुमशाही पद्धतीने केंद्र सरकार वागत खोट्या कारवाई अंतर्गत गांधी परिवाराविरुद्ध केलेल्या कारवाईचा असून सूड बुद्धीने नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राची मालमत्ता जप्त केली असा आरोप करत अमरावती काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकार विरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी खासदार बळवंत वानखेडे यांच्यासहित शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. काय मागणी घेऊन आज तुम्ही आंदोलन? नॅशनल हेराल्ड प्रसंगी जे की त्यामध्ये काही तथ्य आतापर्यंत आढळलं नाही, पुन्हा त्याची उडून ताळून आणून त्याची चार्जशीट दाखल करणं हे कुठंतरी नियतीला धरून नाही. त्यांची नियत ही खोटी आहे. म्हणून वारंवार नॅशनल हेराल्डचं प्रकरण वारंवार 12-13 वर्षापासून सातत्यानं ते काढत आहे. त्यामध्ये आजपर्यंत कुठलेही पुरावे सापडले नाही, त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. तरी पण पुन्हा काँग्रेसला कसं बदनाम करता येईल किंवा काँग्रेस कशी बॅकफूडवर जाईल या एकमेव राजकीय हेतूने प्रेरित होऊन हे चार्जशीट आता दाखल केल्या गेली आहे.
चार्जशीट दाखल केली, काय पुन्हा कोर्टात आम्ही लढूच, कोर्टात काही निष्पन्न होणार नाही. परंतु जे काही आज आमचं जे काही आंदोलन असतील, आमचं जे काही काम असतील, किंवा राहुल गांधीचा जो काही संघर्ष असेल, सोनिया गांधींचा काही संघर्ष असेल, त्याच्यावर कुठंतरी दडपण यावं, त्यांना कुठंतरी वारंवार बदनाम करण्यात यावं, यासाठी हे पुन्हा त्यांनी चार्जशीट दाखल केली. आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी सक्रियपणे कार्यरत असलेल्या विद्या परचाके यांची अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या यवतमाळ तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड यवतमाळ येथील गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस येथे पार पडलेल्या विशेष बैठकीत करण्यात आली. नियुक्तीनंतर विद्या परचाके यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानलेत. तालुक्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहीन असं त्यांनी सांगितलंय. यावेळी अनेक मान्यवर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. बीड जिल्ह्यातील 167 प्रकल्पांमध्ये सध्या 183 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 23.88% एवढाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातील 145 प्रकल्पातील पाणीसाठा निम्म्यापेक्षा कमी असून 12 प्रकल्प कोरडे पडले. प्रशासनाने अवैध पाणी उपसा बंद ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. मात्र सर्व सूचना कागदावरच असून उपलब्ध पाणीसाठ्यातून बेसुमार पाणी उपसा सुरूच आहे. त्यामुळे संभाव्य पाणी टंचाईचा सामना करायचा असेल तर पाणी उपसा थांबावा अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे. छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. कृषी प्रधान जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात एका युवा शेतकऱ्यानं सफरचंदाची यशस्वी शेती केली आहे. एवढंच नव्हे तर सोशल मीडियावर माहिती घेऊन या शेतकऱ्यानं जम्मू काश्मीरमधून येणाऱ्या सफरचंदाच्या शेतीचा यशस्वी प्रयोग केलाय. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील येळगुड गावातील अनिल माणगावे या शेतकऱ्यानं प्रायोगिक तत्वावर अर्धा एकर सफरचंदाची शेती केली आहे. या शेतकऱ्यानं सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथून सफरचंदाची रोपं आणून लावली. आता या झाडांना फळधारणा झाली असून त्याचा रंग आणि गोडवा हा उत्तरेकडून येणाऱ्या सफरचंदासारखाच आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचं जिल्ह्यात कौतुक होतंय. नमस्कार, मी येळगुडून श्रीनाथ शांतीनाथ मानगावे बोलतोय. आम्ही सफरचंदची शेती केलेली आहे. शेती म्हणजे पारंपरिक शेती सोडून काहीतरी नवीन प्रयोग म्हणून सफरचंद लावलेले आहे. शेती आपली आजोबांपासून चालत आलेली आहे. सफरचंद लावायचं कारण म्हणजे आपल्या भागात काहीतरी वेगळं काहीतरी प्रयोग करून बघायचा. तिकडे येते तसं आपल्याकडे काय येत नाही, त्यासाठी आपण सफरचंद ट्राय केला आणि तो यशस्वी सुद्धा झालेला आहे. कलर आलेला आहे, साईज आलेली आहे, भरपूर प्रमाणात फळ पण लागलेलं आहे. ह्याची माहिती पूर्ण मी यूट्यूबद्वारे घेतलेली. असेच सर्च करत प्रत्येकांना असं कॉल करून विचारणे, यूट्यूबद्वारे सोशल मीडियाद्वारे माहिती घेऊन सगळे काय असेल ते अभ्यास करून घेणे. परत ह्याला लागणारे पाणी काय असं भरपूर लागते असं काही नाही. टाईमशीर पाणी दिलं तर पूर्ण यशस्वी होते. परत खत काय ह्याला सेंद्रिय शेणखत असेल, गांडूळ खत असेल किंवा नीम अर्क असेल ह्या पद्धतीने वापरतो.
केंद्र सरकार हर घर जल योजनेचे ढोल वाजवत असतानाच योजनेतील फोलपणा पुन्हा एकदा उघड झालाय. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील कठोळा येथील पारधी वस्तीत 12 वर्षांची वेदिका चव्हाण ही पाणी भरण्यासाठी नदीवर गेली असता तिचा अरुणावती नदीत बुडून मृत्यू झालाय. ही घटना समोर येताच परिसरात शोककळा पसरली आहे. तिच्या मृत्यूला शासनच जबाबदार असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय. बेड्यावर आर्णी तालुक्यामध्ये ज्या गावामध्ये आत्तापासून तिथून नळ योजना सुद्धा नाही आहे, तिथं लाईनसुद्धा नाही आहे, त्या बेड्यावरची मुली इथून नदीवर गेली, नदीवर जाऊन इथून पाय घसरून पडली. ते तिथून येत असताना प्रशासनानं आर्णी तालुक्यामधून एकही आमच्या इथं नळसुद्धा इथून पारधी बेड्यावर कोणती योजना नाही आहे. त्याच्यासाठी तुम्ही एक बरी गेला, आता दुमार गेला नाही पाहिजे. माझी प्रशासनाला हेच विनंती आहे बा आता चांगल्या याच्यानं लक्ष देण्यात यावे त्या गावामध्ये. त्या गावाचा इथून एखादा कोणाचा जीव गेला नाही पाहिजे. तिथं नळ योजना लाईन काहीच नाही का? काहीच नाही आहे, आतापर्यंत तरी लाईन नाही आहे. याआधी तुम्ही प्रशासनाला निवेदन दिले नाही का? हो दिलं आहे निवेदन. प्रशासनाला मी कितीकडे जाऊन निवेदन दिलं आहे, जिल्हाधिकारीला. काहीच झालं नाही का? काहीच नाही. किती लोकांची वस्ती आहे ते का? 200 लोकांची वस्ती आहे आतापर्यंत. अच्छा. हे मग पाणी आणायला गेली ती का नदीत? हो पाणी आणायला गेली ती. तिथंच इथून भांडी धुवायला, कपडे धुवायला गेली. कपडे धुणे, आंघोळ करणे. म्हणजे नेहमी तुमच्या गावातले सगळेच जण पाण्याचं काम पडलं तर नदीतच जातात? नदीतच जातात. लाईन नाही तिथं, काही नाही. रातच्यानं कधी पाणी संपलं तर संध्याकाळी जाऊ शकतात. आपल्या घरी आता पाणी संपलं तर संध्याकाळी जाऊ शकतात. हो का? आगीच्या घटनांमध्ये घट व्हावी, नागरिकांना अग्निसुरक्षेबाबत माहिती मिळावी यासाठी अग्निशमन सेवा सप्ताह निमित्ताने गोंदिया नगर परिषद अग्निशमन दलाच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली. राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त अग्निशमन दलातील शहीदांना श्रद्धांजली यावेळी अर्पण करण्यात आली. देशभरात 14 ते 20 एप्रिल दरम्यान आयोजित अग्निशमन सेवा सप्ताहात विविध रुग्णालय, व्यापारी आणि निवासी संकुल, शाळा, महाविद्यालय अशा ठिकाणी जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती अग्निशमन अधिकाऱ्याने दिली आहे. 14 ते 20 एप्रिल या कालावधीमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येत असतो. मुंबई गोदीमध्ये 1944 रोजी 14 एप्रिल 1944ला भीषण स्फोट झाला होता SS स्पोर्ट्स टिकन नामक जहाजामध्ये. त्यात मुंबई अग्निशमन दलाचे एकूण 66 जवानांना हौतात्म्य प्राप्त झालं होतं. त्या प्रित्यर्थ संपूर्ण भारतभरात 14 एप्रिल या दिवशी अग्निशमन दलातील वीर जवानांना एक श्रद्धांजली अर्पण केल्या जात असते आणि 14 ते 20 एप्रिल हा आपण अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून साजरा करतो. त्यानिमित्त आज गोंदिया नगर परिषदच्या अग्निशमन विभागाद्वारे गोंदिया शहरामध्ये आपण एक रॅलीचं आयोजन केलं, ज्यामध्ये आपल्या विविध प्रकारच्या गाड्या आणि संपूर्ण अग्निशमन दलाचे जवान यामध्ये सहभागी झाले होते. किती गाड्या? एकूण 6 अग्निशमन दलाच्या वाहनांचा ताफा आपल्यासोबत होता आणि त्यामध्ये आपले 20 जवान आणि 3 ट्रेनीज यामध्ये सहभागी होते. या बातमीचा वेळ झाली. प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.